नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. आणि सकाळचे वाजलेले आहेत 5:15 आणि आपण इथं आता केदारनाथच्या तिकडे बॅग घेतलेली आहे आपण. आणि आपण उठतो. गाडी गाडी चालू बॅग ठेवा. गाडी घेतली निघाली. सर्व झालेलं आहे एवढं. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही पहिला हॉल्ट घेतलेला आहे आणि मस्त हा सिनिक पॉइंट आहे. थोडं ब्रेकफास्ट केलेला आहे आणि तुम्हाला बघायची इच्छा झाली असेल तर सिरीज ते मस्त वाटतंय, एकदम सिनिक व्ह्यू. तो दिसतोय तो रोड आहे, तिकडून आम्ही तसं आलो. पूर्ण असं फिरून फिरून असं 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 इथे गाडी आहे. काही जण आहे मॅगी ऑर्डर केले, काही जण आहे ब्रेड पकोडा ऑर्डर केलाय आणि सगळी मंडळी इकडे. मित्रांनो, तुमची मॅगी आली का? नाही, टी ब्रेकच चालू आहे सगळ्यांचं. कालच काय नमस्कार मंडळी, तुम्ही आता व्ह्यू बघू शकता मागे. किती नैसर्गिक व्ह्यू आहे आणि सगळीकडे धुकं आहे. धुक्याची चादर बसवली आहे. तुम्हाला दाखवतो मी एकदम नीट. इकडे सगळी गँग आहे आपली. आणि इकडे खाली दरी आहे, पूर्ण धुक्क आहे. अजून निघायचं आहे आपल्याला. चला मित्रांनो, आपण आता उत्तर काशीकडून केदारनाथकडे रवाना झालेलो आहेत. आता आपण गाडीत आहेत, सो चाललोय आता. आणि सगळेजण आहेत, एन्जॉय करतात, मी पण करतोय. आणि हा सिनिक व्ह्यू बघून एवढं भारी वाटतंय, खूप भारी, मस्त आहे. आनंदच आनंद. पैसा वसूल ट्रिप आहे, सिरियसली. चला मित्रांनो, आता पोहोचलेलो आहे धारादेव इथे. तुम्ही बघू शकता आता. धारादेवी मंदिर आपण पोहोचलेलो आहेत आता. जय मा धारा. जय मा धारादेवी. मित्रांनो, आम्ही आता एंटर होतोय मंदिराच्या गाभाऱ्यात. मंदिर पुढेच आहे, स्ट्रेट अशी लाईन आहे. लाईन नाही, पटापट चाललेला आहे, एवढी काही घाई नाही. सोबत दादा पण आहे. धारादेवी.
मित्रांनो, अशा प्रकारे सुंदर आपलं दर्शन झाले धारादेवीचं. तुम्ही बघू एक मंदिर आहे. किती प्रसन्न वाटते आणि मी मूर्तीचा फोटो खिचला असं वाटतं बघू. एकदम प्रसन्न असं वातावरण आहे. आणि हा पूर्ण मंदिर एका स्टेबल याच्यावर प्लॅटफॉर्मवर आहे आणि पूर्ण खाली पाणी आहे. जय धारादेवी. मित्रांनो, इथे एक टुरिस्ट अट्रॅक्शन असे बनवलेलं आहे. मस्त हा ब्रिज पूल आहे, पूर्ण असं केबलवर आहे, भारी वाटतं. आणि इथे धारादेवीचं मंदिर आहे. ते मी तुम्हाला बोललो, ते खाली पूर्ण असं प्लॅटफॉर्म असं बनवलेलं आहे आणि त्यावर मंदिर असं उभं केलेलं आहे. इकडे टुरिस्ट पण आहेत, आपले पण तिकडे आहेत मंडळी. चला तर थोडं फिरूयात. इकडनं असं एंट्रन्स आहे आणि एक्झिट पण इथूनच आहे. नमस्कार मित्रांनो, आज आपण उभे आहोत या उत्तराखंडामधील सर्वात महत्त्वाच्या ठिकाणी माता धारादेवी. तुम्ही चारधामला उत्तराखंडमध्ये येता, चारधामचं दर्शन घेता, परंतु जोपर्यंत तुम्ही या माता धारादेवीचं दर्शन घेत नाहीत तोपर्यंत तुमची ही चारधामची यात्रा पूर्ण होत नाही. तर तुम्ही जर आलेत चारधाममध्ये उत्तराखंडमध्ये दर्शनासाठी तर अवश्य या मातेच्या दर्शनासाठी या, माता धारादेवीच्या दर्शनासाठी या, तेव्हाच तुमची चारधामची यात्रा पूर्ण होईल. जय माता धारादेवी. नमस्कार मंडळी, आता आहेत आपण रुद्रप्रयाग येथे आणि सगळेजण मका खात आहेत. आणि ते मका खाण्याचा एक आनंद आहे, तो तुम्ही मिस करू नका. चला थोड्याच वेळात निघूयात आपण. ओके, आता आम्ही सोनप्रयागच्या थोडा आधी अलीकडे थांबलोय. हॉल्ट आलेला आहे थोडं. वन वे चालू आहे ना, एक साईडने गाडी जातात, एक साईडने. तो थोडं थांबून मग त्या साईडनी गाड्या येतील, मग आपण जाऊयात. चला, निघायची तयारी झालेली आहे आता. तर भेटूया दादा सोनप्रयागला. जय श्री केदार. मित्रांनो, रात्रीचे वाजले 9 आणि खूप ट्रॅफिक लागलेली आहे, त्यामुळे आम्हाला पायी थोडं निघायला लागलेलं आहे. बघा थोडे दिसतोय की नाही लागत. चलो, आपल्यासोबत आहे ऋषी दादा आणि आपण चाललेलो आहे पटापट, कारण की एवढी लाईन लागलेली आहे की सांगून अर्थ नाही. आमचा प्लॅन होता की आता सोनप्रयाग पर्यंत जाऊ, ट्रेक लवकर चालू करायचं. बट विषय असा, सोनप्रयागचे 2-3 किलोमीटर आधीच आपल्याला थांबवलेलं आहे. सो आता आपले लवकर निघतोय, चालत निघाले, सगळेजण गेले, थोडं आम्ही मागे. चला मित्रांनो, ट्रेक चालू झालेला आहे आमचा. बघू शकता सगळेजण आहेत आपल्यासोबत, आम्ही सगळेजण सोबतच चाललोय. केदार बाबा से मिलने. जय भोलेनाथ. जय भोलेनाथ. हर महादेव. हर हर महादेव. नमः पार्वती पते. हर हर महादेव. नमः पार्वती पते. हर हर महादेव. मित्रांनो, आता सोनप्रयागमध्ये एंटर झालेलो आहे, बोर्ड आलेला आहे आणि सोनप्रयागचं मार्केट पण आपल्याला आता सुरू झालेलं आहे. आणि चला, आपले थोडं पार्किंगच्या इथे गेल्यावर तिथं 2-3 असे चांगले हॉटेल आहेत, तिथे आपण भोजन करूयात. मग बघूयात कसं काय ट्रेक कंटिन्यू करायचं की स्टेला करायचं. चला, आता आम्ही सोनप्रयागच्या मार्केटमध्ये आणि इथे रजिस्ट्रेशन ऑफिस आहे. इथं एंट्री करून घ्यायची इथे ऑफिसमध्ये. इथे एंटर केलं की तिथं तिकीट चेकिंग होईल आणि मग आपण वर रजिस्टर होतोय. आणि इथं असं आहे मार्केट आहे, वरून असे हॉटेल्स आहेत आणि रेस्टॉरंट्स आहेत, खाली शॉप्स आहेत शॉपिंगचे आणि फ्रूटचे शॉप आहेत. आणि आपल्यासोबत आहेत थोडे काय बोलायचे 100% झाला पाहिजे. तिकीट मिळालं आम्ही लगेच निघतोय केदारनाथ ट्रेक सेट. मित्रांनो, ट्रेक चालू झालेला आहे आपला अशा सुंदर प्रकारे. गाइस, with my buddies. Let's go. Let's find how it starts. Let's see. चला, आता आपला ग्रुप पुढे गेलेला आहे आणि आम्ही थोडं मागे आलो. चालू आहे आता अपडेट्स बघा आता काही.
काय असतं केदारनाथात दिसेल तुम्हाला. मेन बात म्हणजे पाऊस नाही इकडे. हा नसेल तोच बरा आहे. पाऊस आला तर खूप विचित्र होईल सर्व. चला. हर हर महादेव. आमचा ट्रेक चालू झालेला आहे आता आणि हा प्रवेशद्वार आहे. गौरीपूरमध्ये आपण पोहोचलेलो आहे. तर बघू शकता इथं गरम पाण्यात कोंड आहे. एवढ्या थंडीत पण इथं गरम पाणी. गौरीकुंड इथं गौरी मातेचं स्थान आहे आणि इथे सगळेजण पब्लिक आहे. सगळेजण सोबतच आहे कारण की या टाइमला सगळे सोबतच पाहिजे. जर कोण पण एक पण मिसमॅच झाला इकडे तिकडे मित्रांनो बघू शकता. जर तुम्ही येत असाल ना स्वतःच्या दमवर या, दुसऱ्याच्या जीवावर का तुम्ही येता. सो याल तर पायीच या. मुख्य प्राण्याच्या जीवावर येऊन काही अर्थ नाही. चला हर हर महादेव. चला चला हर हर महादेव. हर हर महादेव. अरे वो रस्ता लगा. अरे थांब. थोड्याला माकल नाही, माणसाला माकल नाही. सगळं बाकीचं. चला महादेव. पावला वाजायची असा. ओम बोले. जय महाराष्ट्र. मेला गर्दी उतरायला लागलीच म्हणजे. मित्रांनो अशा प्रकारे आपले 3 किलोमीटर कम्प्लीट झालेले आहेत गौरीकुंड पासून. सोबत संकेतात आहे, थोडं एनर्जी ड्रिंक घेतो. एक खूप मोठा चांगला डिसिजन घेतलाय की आपले लेट नाईट स्टार्ट करतोय. काही गर्दी नाही आणि काहीच नाही. फक्त आता उतरणारे लोक आहे आणि चढणारे फक्त आपण. चला तर चला मंडळी, तुम्ही पण आमच्या सोबत जोडलेला आहे. आम्ही केदारनाथ ट्रेकिंग साठी सुरुवात केलेली आहे. आम्ही रात्रीचा 1 वाजला. थोडीशी थकावट आहे आमच्यामध्ये, पण आम्ही हार मानणार नाही. आम्ही पूर्ण ट्रेकिंग करूनच दाखवू. हर हर महादेव. हर हर महादेव. महादेवाने आमची किती परीक्षा घेतली तरी आम्ही या परीक्षेमध्ये पास होणार. 100 आणि 150% मेरी जान. साल्टी केली झालं, रुतबा कमी झाला. या मुक्या प्राण्यांच्या जीवावरती आम्ही कदापि ट्रेकिंग करणार नाही. आम्ही आमच्या स्वतःच्या जीवावर ट्रेकिंग करणार. मुख्य हर हर जीवन. महादेव. हर हर महादेव. या मुक्या प्राण्यांची अवस्था बघा आज काय आहे. हर हर महादेव. हर हर महादेव. हो नमस्कार मंडळी. रात्रीच्या वाजलेले 2 आणि अंगात फुल एनर्जी आहे. थोडी पण कमतरता नाही कसली. आणि आपल्यासोबत आहेत रात्रीच्या वेळेला ट्रेकिंग चांगली असते. रात्रीच्या वेळेला गर्दी कमी असते, घोडे कमी असतात. दिवसामध्ये घोडे असल्यामुळे चालायला ट्रेकिंगला खूप त्रास होतो. धक्काबुक्कीमध्ये खूप हैराणी होती. रात्रीच्या वेळेला शांत वातावरणामध्ये ट्रेकिंगसाठी काही जड जात नाही आहे. म्हणून तुम्ही जर येत असाल तर शक्यतो रात्रीच्या वेळेलाच ट्रेकिंग करा. त्याच्यामध्ये तुम्हाला गर्दीचं सामोरे जायला लागणार नाही. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. हर हर महादेव. आणि हर हर महादेव. आणि या टायमिंगला जास्त करून पब्लिक खाली उतरत असते आणि आपल्याला ॲडव्हान्टेज असतो की आपले पटापट वर जाता येईल. आणि तुम्ही बघू, आता तुम्हाला दाखवतो पुढे की बघा फक्त चढणारेच आहेत, उतरणारे एक पण नाही. पूर्ण मॅप हे खाली रोड रूट. फुल एनर्जी आलेली आहे. चला मित्रांनो, तुम्ही रोडची कंडिशन बघू शकता कशी आहे. पूर्ण चिकट झालेला आहे.
चिखल, कारण की इथं पाऊस पडला होता खूप जोरात आणि तेव्हा आम्ही गौरीकुंडला होतो. हां. रिमझिम. हॅलो हॅलो. नमस्कार मंडळी, आणि आपल्यासोबत समस्त ग्रामस्थ मंडळी. अरे वा, मेन खेळाडू आमचा चाललेला आहे. मित्रांनो, 6.5 किलोमीटर बेस कॅम्प आहे आणि केदारनाथ 8.5 किलोमीटर आहे. सो आता पोचतोय आपण. आणि एक मी निश्चय केलेला आहे की काही पण होऊ दे, खच्चर आणि घोडा कधीच नाही करायचा. साल्टी केली जाईल, रुतबा कमी नाही आला पाहिजे. हे भारी या जीवांचा हाल करायचं, त्यांच्यावर बसून जायचं. तर ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की स्टार्टिंगला तो घोडा की खच्चर होता काय, तो तिथे मरून पडला होता. त्याला साधं उचललं नाही कोणी. यार अभी क्या साइड, इधर से लो ना साइड से. ओके चलो, उसके साथ जाएंगे ना. हां चलो. तर मित्रांनो, आणि अचानक थोडासा पाऊस चालू झालेला आहे आणि पावसामुळे आपल्याला रेनकोट घालायला लागलं आहे. आणि अजून आपण बेस कॅम्पला पोचलेलं नाही. बेस कॅम्पला पोचायचं की डायरेक्ट मंदिराजवळ जायचं हे अजून ठरलेलं नाही. सो आम्ही टेंट शोधतोय. टेंट भेटलं तर बरोबर. तर आधी जरा पुढे थंडी आहे आणि 5 डिग्री आणि तापमान आहे 5 डिग्री तापमान आहे. थंडी फील होते. चला, जय श्री केदार. ही बघा आमची भूता, सफेद कपडे घालून आमची भूता निघल्यात. चांगल्या बोले. खरं सांगतो असं होतंय की टोटली व्हिडिओ गेममध्ये आहे आणि बॉडी कोणतरी दुसराच कंट्रोल करतोय आणि व्हिज्युअली फक्त दिसतंय, काहीच फील होत नाही. आणि ऑक्सिजन लेवल पण कमी होत चालले हळूहळू. सो कापूर सोबत आहे, थोडं थोडं स्मेल घेत राहायचं तर इन्स्टंट सपोर्ट भेटतो, रिलॅक्स फील होतं जरा. पूर्ण हात करा. जय श्री केदार. जय श्री केदार, जय श्री केदार. मित्रांनो, आम्ही मुंबईवरून आलेलो आहे केदारनाथ मध्ये आणि इथली थंडी खूपच आमची हैराणी केलेली आहे. जय श्री केदार. आणि आम्ही आता असलं तर 15-16 असतो, इथे मायनस आता 6 टेम्परेचर झाले. आणि बघायला मिळलं तर आमच्या तोंडातून गरम वाफा भेटतात. आणि जय श्री केदार. मित्रांनो, नक्की या थंडीचा आनंद घ्या. जय बोले की जय बोले की जय श्रीराम. आणि जादू बघा. जादू बघा. अरे जादू बघा. चला निघूयात. शुभ सकाळ मंडळी. सकाळचे वाजले 4:30 आणि आपण येत आता पोल क्रमांक 317 पोल क्रमांकामध्ये आहे. आणि सगळेजण सोबत आहेत आणि सनराईज व्हायला लागलाय आता हळूहळू. तुम्ही बघू शकता आकाशाचा कलर बदलत चाललाय. 317 नसेल पाणी काढत चालेल. चालेल 317.
सकाळ मंडळी, सकाळचे वाजले 5:30 आणि आपला किती % ट्रेक झालेला आहे? 80% ट्रेक झालेला आहे आपला कम्प्लीट. खूप थकून गेलो एकदम आम्ही. हर हर महादेव. अरे महादेव. भोलेनाथ आम्हाला शक्ती देतोय, ताकद देतोय पळण्यासाठी. परीक्षा पण घेतोय. परीक्षा घेतोय आमची, पण आम्ही हार मानणार म्हटले नाही येतोय. आम्ही चालतच येणार आहेत. चालत येणार. हर हर महादेव. हर महादेव. हर हर महादेव. मागाशी थोडं चहा घेतला, थोडं बरं वाटलं. चाय बंद आहे तरी जबरदस्ती घ्यायला लागलं, बॉडीने घ्यायला लागला मला. चहा पिला आणि एक बिस्किट गेलं, थोडी एनर्जी आली. सो चला, जय श्री केदार. फायनली मंडळी केदारनाथचा ट्रेक आज कम्प्लीट झालेला आहे. रात्रीचे वाजले झाले 9:30 आणि आपण पोहोचलेले आहेत. 4-5 जण मागे आहेत आपल्या आणि आपण पुढे आलो. मी चहा घेतोय थोडं. आपल्यासोबत आहेत वाईज आहे जरा पोरं चहा घेत आहेत. कसा होता ट्रेक? हर हर महादेव. फायनली काही आम्ही केदारनाथ मध्ये पोहोचलेलो आहे. नुकताच आम्ही चहाचा आस्वाद घेतलाय आणि आमचे बाकीचे फ्रेंड्स मागून येतात चालत, त्यांचं आम्ही वाट बघतोय. खूप वाईट ट्रॅक होता, जाम हैराण झालेली आहे आमची. स्वप्नात पण नव्हता यो लिहिलेला आमच्यावर. बसत आलोय आम्ही. भूक पण लागलेली, त्यात आम्ही काय खाल्लेलं पण नव्हतं. सगळी दादाची तब्येत पण बिघडली, त्याची उलटी केली त्यांनी. ओम नमो केदाराय नमः. वासुदेवाय नमः. तुम्हाला काय समस्या आहे? गुडघेदुखी? पुन्हा आलो तरी पण आम्ही हेलिकॉप्टरने यायचा प्रयत्न करू आणि पूर्ण फॅमिली घेऊन यायचा प्रयत्न करू. आम्ही एकटे कधी आता येणार नाही आणि चालत याची कधी चुकी करणार नाही. आयुष्यातली सगळ्यात मोठी चुकी केली आम्ही चालत येऊन. आपण बरोबर बाकी तुम्हाला माहिती देतील. बाकी आम्ही लवकर. तर मंडळी तुम्ही बघू शकता कसं फीडबॅक आहे. सो ट्रेक खूप एक्स्ट्रीमली हार्ड आहे. सडनली टेम्परेचर डाऊन झाल्यामुळे हायपोथर्मिया पण होऊ शकतो. सो जे काय आहे विंटर इनर वॉर्मर सगळं घालून या, रेडी या. जी मिस्टेक आम्ही केली ती तुम्ही करू नका, कारण की जी वाट लागते ती इथे आल्यावरच कळते. जो कॉन्फिडन्स खाली येतो ना गौरीकुंडला, तो कॉन्फिडन्स वर आल्यावर तुम्हाला समजेलच. बट जे आम्हाला फील होतंय ते आम्ही तुम्हाला सांगतो. आम्हाला बऱ्याचशा लोकांनी हात जोडून विनंती केली की मित्रांनो, तुम्ही महाराष्ट्रातले, आपल्या गावाकडचे, तुम्ही इथूनच पाया पडा आणि केदार बाबांना बोला की आम्हाला आशीर्वाद दे. पण आम्हाला पण एक जोश होता, आमच्यात वेगळी ऊर्जा होती की कधी आम्ही जातो स्वर्ग बघतो. स्वर्ग आम्ही कधी बघतो असं आमचं आयुष्यातलं सर्वात मोठं स्वप्न होतं ते, आणि ते आज आम्ही साकार केलेलं आहे. बट फायनली आम्ही ट्रेक कम्प्लीट केला आहे. सो आता डोंट वरी. बट आता इथं टेंट घेऊया, आपले स्टे करूयात.
मित्रांनो आता आरतीसाठी निघालोय आणि आपण चालू पुढे. नमस्कार मंडळी, संध्याकाळचे झाले 7:15 आणि आपण चाललेलो श्री केदार बाबाच्या दर्शनाला. तर डोळे दाखवू शकतो, समोरच मंदिर आहे. आणि एक्स्ट्रीमली कोल्ड आहे. 1 ते 2 डिग्री मध्ये टेम्परेचर आहे. आणि चला जाऊयात. मित्रांनो आता बघू शकता आरती चालू आहे आणि आपले दोघे ते संकेत होता. आरती चालू आहे. मित्रांनो सुंदर असं दर्शन झालं. आता आपण भीमशिला इथे. नमस्कार मंडळी, आपलं दर्शन झालेलं आहे आता स्पर्धेचे. आणि ही पब्लिक बघा इथे आलेली आहे, खूप गर्दी आहे. आणि आजचा सोमवार पण आहे. हर हर महादेव. स्पर्श दर्शन झालं, खूप उत्तम स्पर्श दर्शन झालं. आतमध्ये जी पॉझिटिव्हनेस आहे ना ती उल्लेखण्यात नाही येणार. मंदिर परिसर खूप छान आहे. भीमशिला पण बघून आलो आपण. चला आता आलोय रूमवर. खूपच टेम्परेचर लो होत चाललंय आणि खूपच थंडी आहे. एवढी थंडी आहे की हात असे आखडले जात आहेत. सो आता रूममध्ये थोडं झोपतो, आराम करतो आणि जेवण मागवलं, जेवण येतंय थोड्याच वेळात. तुम्हाला दाखवतो जेवणामध्ये काय आहे. आणि दर्शन खूपच सुंदर झालेलं आहे. स्पर्श दर्शन झालं आमचं, खूपच आनंद झाला. माझ्या डोळ्यात अश्रू आले होते. एवढं पवित्र वातावरण आणि पॉझिटिव्हनेस खूप सुंदर. जय श्री केदार. मित्रांनो जेवण आलेलं आहे आता. तर जेवणामध्ये एवढं काय प्रीमियमनेस आणि काय खास नाही. तर आम्ही 2 पार्टनर आहेत. माझ्यासोबत आहे दादा, विक्रांत दादा. आणि ही आपली ही आमची छोटीशी थाली. आणि तिकडे जेवतात. आणि आता आमची स्पेशल डाल आले. आमची डाल आले भाई. सब बढ़िया, मस्त एकदम एकदम बढ़िया. बढ़िया. गिर जाएगा भाई. रखना पड़ेगा. चपाती आटो. मस्त एकदम भाई, एक नंबर. जेवण झालेलं होतं. जेवण एकदम डिसेंट होतं. तुम्हाला काहीच एवढं इथं चांगलं भेटणार नाही टेस्टमध्ये. झोपायला लागेल. आणि मित्रांनो आजचा ब्लॉग इथे सेंड करतो. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. स्टे ट्यून. बाय.